हो। 22 जानेवारी संविधान सर अपने नाम से शुरू करें। चलते ना चलो। 22 जानेवारी संविधान प्रस्तावना दिनानिमित्त भारत देश व जगाच्या मानवजातीला मंगलमय शुभेच्छा व श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा। धर्मनिरपेक्ष भारतीय संविधान जिवंत राहिले तरच भारत देश लोकशाही व देशाची कायदा व सुव्यवस्था जिवंत राहील। शेतकरी, कष्टकरी, छोटे व्यावसायिक, उद्योगधंदे, गरीब संस्था व सर्व जाती धर्मातील गरीबातील गरीब व्यक्ती तसेच बौद्ध, जैन, हिंदू, मुस्लिम, सीख व ईसाई हम आपस में भाईचारा देशात जिवंत राहील। त्यामुळे भारतीय संविधान जिवंत ठेवण्याकरिता बुद्धगया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक संकल्पना व मुख्य संकल्पना म्हणजे दलितांच्या स्वतंत्र मतदारसंघ तसेच सर्व जाती धर्मातील गरीबातील गरीब व्यक्तीला जोपर्यंत न्याय, अधिकार व हक्क मिळत नाही तोपर्यंत संविधानाचे प्रभावीपणे अंमलबजावणी करणे यासह अन्य ज्वलंत प्रश्नाबाबत सन 1993 अन्वये जवळजवळ गेल्या 31 वर्षापूर्वीपासून तसेच गेल्या 2 वर्षापूर्वीपासून आयुष्यमान सुरेश रामदास गायकवाडचे आझाद मैदानावर पुन्हा बेमुदत उपोषण आंदोलन सुरू आहे। तरी लोकशाही सरकार, प्रशासन, विरोधी पक्ष, लोकप्रतिनिधी, नेते, गृहविभाग, पोलीस खाते व मीडियाच्या वतीने दखल घेण्यात येत नाही ही अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब आहे। अयोध्या येथे आज श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्त सतशा हार्दिक अभिनंदन। पुरातन काळातील बाबरी मस्जिद पाडण्यात आलेल्या राम मंदिर जन्मभूमी प्रकरणी निकाल देणारे माननीय सरन्यायाधीश, माननीय महामहिम राष्ट्रपती, प्रधानमंत्री, गृहमंत्री, भारत सरकार व प्रशासनाच्या वतीने मान्यता देण्यात आल्याचे जाणवत आहे। धर्मनिरपेक्ष भारतीय संविधानाच्या अधिकारान्वये हजारो वर्षाच्या कालावधीनंतरच माननीय महामहिम राष्ट्रपती, सरन्यायाधीश, प्रधानमंत्री, शासन प्रशासनकर्ता जमात, विरोधी पक्ष, लोकप्रतिनिधी, नेते, विविध स्तरातील जबाबदार महोदय व मीडिया जिवंत असल्याचे दिसून येत आहे। दलितांच्या स्वतंत्र मतदारसंघावर बंदी आणताच देशाची जनता जनार्दन रस्त्यावर उतरून व कायदा हातात घेऊन सरकारला सळो की पळो करून सोडण्याच्या प्रमाणात वाढ होईल। संविधानकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भविष्यवाणी अगदी तंतोतंत खरी ठरत आहे। देशात अशांतता नांदत आहे। प्रस्तुतच्या कायमच्या सर्व संकटावर नियंत्रण आणणे व साऱ्या विश्वाला युद्ध नको, बुद्ध हवा म्हणून धर्मनिरपेक्ष भारतीय संविधान व वरीलप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या प्रत्येक संकल्पना व मुख्य संकल्पना व तथागत भगवान गौतम बुद्धाच्या पवित्र अस्थी, महाबोधी, महाविहार व सम्राट अशोकाच्या काळातील पुरातन बुद्ध पवित्र स्थळांचे व आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता असलेल्या विपश्यना धम्म मार्गाचे भारत देश, संयुक्त राष्ट्रसंघ, बौद्ध राष्ट्र व साऱ्या जगाच्या वतीने युद्ध पातळीवर जतन व संवर्धन करणे आवश्यक आहे। EVM मशीन व अन्य चुकीच्या कायद्यावर त्वरित बंदी आणणे व तसेच वरीलप्रमाणे भारतीय संविधान जिवंत ठेवण्याबाबत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या राजकीय पक्षाच्या वज्रमुठीवर दृढ विश्वास ठेवून येणारे महानगरपालिका, विधानसभा व लोकसभेच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करणे आवश्यक आहे व याप्रमाणे भारतीय संविधान जिवंत ठेवण्याकरिता सर्व बाजूने सतत लढा उभारणे तसेच शांती संयम सनदशील मार्गाने आम्हाला पाठिंबा मिळणे आवश्यक आहे। महानगरपालिका व MMRDAचे आरक्षण हटवण्यात आले नसते तर रान मोकळे समजून सरकारच्या वतीने घाटकोपर, भीमनगर व त्याच्या आजूबाजूच्या झोपडपट्टीचे यापूर्वीच कायमचे स्थलांतर करून रोडचे रुंदीकरण व मेट्रो प्रकल्प व मेट्रो कारशेडच्या नावाने विषाधीन जमिनी व त्याच्या आजूबाजूच्या सरकारी जमिनीवर एखाद्या बड्या कंपनीच्या वतीने यापूर्वी सर्व प्रकारे ताबा मिळवून घेतल्याचे दिसून आले असते। त्यामुळे प्रस्तुतच्या जमिनीवरील सरकारचे आरक्षण
हटवण्याकरिता एखादी नामांकित बिल्डरच्या वतीने युद्ध पातळीवर करोडो अब्ज रुपये खर्च करण्यात आले असते तर हे कधीच शक्य झाले नसते. ते प्रस्तुत ते सरकारचे आरक्षण हटवण्यात आल्याने संविधानाच्या अधिकारान्वये प्रस्तुतच्या जमिनीवर पुनर्वसन योजना व विपश्यना केंद्र बांधण्याबाबत सरकारच्या वतीने नारकत प्रमाणपत्र NOC त्वरित देणे आवश्यक आहे. ज्येष्ठ समाजसेवक सुरेश गायकवाड व आमच्या ट्रस्टच्या प्रकल्पाप्रमाणे त्यांच्या मर्जीतील व हितसंबंधातील एखादी बिल्डर अथवा संस्थेचे कार्य असते तर सरकारच्या वतीने लगेच डोक्यावर घेऊन ज्याप्रमाणे योगगुरू रामदेव बाबांना फक्त 4 दिवसात 400 एकर जमीन फुकट देण्यात आल्याचे तसेच धारावी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प अदानी कंपनीला देण्यात आल्याचे दिसून येत आहे. याप्रमाणे सरकारच्या वतीने त्याहीपेक्षा विशेष अधिकाराचा वापर करून विविध स्तरातील बहुमानाचे पुरस्कार, शासनाच्या जमिनी, शासनाचा निधी व विविध सवलती व जेट सुरक्षा देऊन मीडियाच्या वतीने सतत प्रसिद्धी देण्यात आली असती. याप्रमाणे आम्हाला न्याय मिळणे आवश्यक आहे. परंतु लोकशाही सरकारच्या वतीने याचे पालन न केल्यामुळे जवळजवळ गेल्या 16 वर्षापूर्वीपासून आमच्या अल्पसंख्याक अनुसूचित जाती जमातीच्या बौद्ध ट्रस्टला युद्ध पातळीवर अनेक प्रकारच्या संकटाला सतत सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे काही अनुचित प्रकार व घातपात घडला किंवा आमच्या जीविताचे काही बरे वाईट झाले तर याला सर्वस्वी जबाबदार सरकार असेल. तरी सरकारच्या वतीने याची त्वरित नोंद घ्यावी. जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान, जय भीम. अपना एक बार नाम. मेरा नाम सुरेश रामदास गायकवाड़.